सौभाग्यवती भाग 18. सकाळचे 8 वाजत होते. आभाळात ढगांनी गर्दी केली असली तरी पावसाची लक्षणे मात्र दिसत नव्हती. 2-3 दिवसांपूर्वी अचानक पाऊस सुरू झाला आणि काही तासातच तो थांबला असला तरी तेव्हापासून ढग मात्र मुक्काम ठोकून होते. मधून काही क्षणांसाठी सूर्यदर्शनही होत होते. अनेक चांगल्या गोष्टींची नोंद त्या दिवशी नयनच्या आयुष्यात होणार होती. तिच्या कष्टाचे चांगले फळ तिला त्या दिवशी मिळणार होते. आदर्श शिक्षिका पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल तिचा सत्कार तर होणारच होता, परंतु तो तिच्या दृष्टीने गौण होता. कारण सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्या दिवशी माधवीच्या लग्नाची बोलणी होती. तसे लग्न ठरल्यातच जमा होते. शाळेला ग्रँड मान्य झाल्यानंतर त्या पोटी नयनला मिळालेली थकबाकी, अनेक वर्ष महिन्याच्या पगारातून तिने टाकलेली शिल्लक अशी मिळून 1 लाखापेक्षा अधिक रक्कम तिच्याजवळ शिल्लक होती. शिवाय काम पडेलच तर पतसंस्थेचे कर्जही उचलण्याची तिने तयारी करून ठेवली होती. कुणाकडे हात पसरवायची तिला गरज भासणार नव्हती. ही एक फार मोठी गोष्ट तिच्यासाठी समाधानकारक होती. आदर्श शिक्षिकेचा पुरस्कार मिळाल्याबद्दल नयनच्या आणि आमदार म्हणून निवडून आल्याबाबत खांडरे साहेबांचा सत्कार असा एक कार्यक्रम त्याच दिवशी नगरपालिकेने आयोजित केला होता. पाहता पाहता नयनच्या नोकरीला आणि त्या संस्थेला 1.5 तप होत होते. सासर सोडलं तेव्हा माधवी पोटात होती. ती 1 वर्षाची असताना नयनला नोकरीही मिळाली होती. कशी होती ती परिस्थिती? 3-4 दिवस फिरल्यानंतर कुठे पहिला विद्यार्थी मिळाला होता. नंतर हळूहळू संख्या वाढत गेली. शिक्षक येत जात राहिले, पण नयनसोबत एकटे गायतोंडे टिकून होते. नयन आणि त्यांनी पगारवाढीची कधी अपेक्षाही केली नाही. अध्यक्ष खांडरे जी पगार देत गेले त्यात दोघंही समाधान मानत गेले. त्या निष्ठेचे, प्रामाणिकपणाचे, कष्टाचे फळ दोघांनाही शाळेला अनुदान आणि त्यानंतर पगारवाढीच्या रूपाने मिळाले होते. बाहेर ऑटो थांबल्याचा आवाज आला. नयन दारात आली. ऑटोतून बाळू, मीना व त्यांचा मुलगा उतरत होते. बाळूचे केस कुठे कुठे पांढरे दिसत होते. बाळू आणि नयन एकाच वयाचे, परंतु नयनचे बरेच केस पांढरे झाले होते आता. या आत या, तिघांना आत घेऊन नयन म्हणाली. हे काय आज कार्यक्रम? आणि घरात एवढी शांतता, कुणी दिसत नाही. बाहेर गेलेत का सर्वे? बाळू, अरे आजचा कार्यक्रम माझ्या मुलीचा आहे. 8 दिवस अगोदर सांगूनही भाऊ आईला घेऊन पंढरपूरला गेले आहेत. तर माधव रात्रीची ड्युटी घेऊन सोलापूरला गेला आहे. मीराबाई उठतील आता. माधवी स्नानाला गेली आहे. मीना बस, मी चहा टाकते, आलो लगेच, असे म्हणत नयन स्वयंपाकघरात गेली. बैठकीतला आवाज ऐकून मीरा आतून म्हणाली, बाळू, मीना बसा, मी आलेच हा, लवकर आले मी. चहा घेऊन आलेल्या नयनकडे मीना एक पुडी देत म्हणाली, हा घे पेढा. वर्तमानपत्रातील तुझा फोटो पाहून विठाला वाटले आणि आम्ही इकडे येणार म्हणून सांभाळून ठेवलेले आणि काल आठवणीने आणून दिलेली हा पेढ्याची पाकिट. अगं बाई, माझी विठाबाई, तिने पेढे दिले हं, असे आनंदाने किंचाळत नयनने ती पुडी घेतली. दोघे चहा घेत असताना सुस्नान माधवीने तिथे येऊन दोघांनाही नमस्कार केला. माधव, अगं किती उशीर, 9:30 होता ते. येतील ती माणसे एवढ्यात? कितीचा वेळ दिलाय पाहुण्यांना? बाळूने नयनला विचारले. 9:30-10 पर्यंत येतो म्हणाले गायतोंडे भाऊ, असे नयन म्हणाली. हे गायतोंडे म्हणजे तुझ्या शाळेतले शिक्षकच ना? नयन, हे तुझ्या सोबत नोकरी करतात ना शाळेत? हो तेच. सख्ख्या भावापेक्षा जास्त आधार आहे त्यांच्या. त्यांनीच पुढाकार घेऊन हा योग घडून आणला आहे. मुलगा चांगल्या कंपनीत नोकरीला आहे. सुस्वरूप असून सुस्वभावी आहे. नाव ठेवायला कुठेही जागा नाही. नयनने भावी जावयाचे कौतुक केले. त्यावेळी तिच्या चेहऱ्यावर आगळेवेगळे तेज आणि समाधान पसरलेले होते. कारण की बातमी तेवढी आनंदाची होती, म्हणून नयनला फार आनंदित वाटत होते. बरं झाले बाई,
चांगलं झालं, अगोदरच आपली एक बाजू लंगडी आहे. घर बसल्या ठिकाण चालून आलं. किती भाग्याची आहे आपली माधवी. नयन, कमवलंस ग, जिंकलं सारं. तू भोगलेल्या अनंत कष्टाचे एकच फळ तुला मिळालं. पण ते खरोखरच अत्यंत महत्त्वाचे आहे का ग? अगं, आजकाल चपला झिजवूनही वर्षानुवर्ष असं ठिकाण मिळत नाही. मीना बोलत असताना सदाशिवने दिलेला चेक नयनजवळ देत बाळू म्हणाला, नयन, हे घे. हे सदाशिवने तुझ्यासाठी दिलेला चेक. काहीशा असंजमस अवस्थेत नयनने तो घेतला. त्यावर एक नजर टाकताना धनादेश देणाऱ्याचे नाव दिसताच ती रागाने थरथरू लागली. तिचे डोळे जणू आग ओकल्याप्रमाणे लाल भडक झाले. काही क्षणापूर्वी चेहऱ्यावर असलेला आनंद दुसऱ्या क्षणी मावळला. एक जडजडीत कटाक्ष बाळूकडे टाकत तिने त्या धनादेशाचे तुकडे तुकडे केले आणि संतापून बाळूला म्हणाली, सासरी मी काढलेल्या रात्रीची किंमत पाठवली वाटतं त्याने. त्याचे जाऊ दे, तो एक महामूर्ख, महाकपटी आहे. कदाचित त्याने केलेल्या असंख्य जखमांवर चिडकण्यासाठी या रकमेतून मीठ आणावे अशी त्याची इच्छा असावी. पण बाळू, तुला रे कसं काहीच वाटलं नाही? तुला हा चेक घ्यावासा कसा वाटला त्याच्याकडून? नयन, तू अगोदर शांत हो. तुझा राग मी समजू शकतो. तुला काय वाटलं? मी सहजासहजी घेतला? अगं, परिस्थितीच अशी निर्माण झाली की मला तसं करावं लागलं, असं म्हणत बाळूने त्या दिवशी घडलेला सारा वृत्तांत नयनला सांगितला. तो थांबतात बैठकीमध्ये शांतता पसरली. नयन, मीरा, मीना, माधवीसह बाळूच्याही डोळ्यात आसवांची दाटी झाली. सर्वांनी आतल्या आत आसव टिपली. सकाळपासून आकाशात धावणाऱ्या ढगांना बाजूला सारून स्वच्छ ऊन पडले होते. कुणी काही बोलण्यापूर्वीच बाहेर एकामागोमाग एक काही ऑटो थांबल्याचा आवाज आला. नयन व बाळू ताबडतोब पुढे आले. गायतोंडे परिवाराचे त्यांनी स्वागत केले. बैठकीत येऊन सारे स्थानापन्न झाले. परिचयाचे एक आवर्तन झाल्यानंतर सूत्रे हाती घेतल्याप्रमाणे बाळू म्हणाला, सांगा गायतोंडे सर, आपला विचार सांगा. म्हणजे गायतोंडेंनी विचारले. सर, अहो, मी पुढल्या व्यवहाराची बोलणी करावी असे म्हणतोय. बाळू म्हणाला, दादा सांगा ना. असे म्हणत गायतोंडेंनी भावाकडे पाहिले. अरे सांग तू, काय वेगळा आहेस? दादा म्हणाले. नाही नाही, तुम्ही मोठे आहेत, तुम्ही सांगितलेलं वेगळं वाटणार नाही आम्हास. बाळू काका, नयनताई, आम्ही काही मागणार नाही. थांबा. हुंडा, सोने काही नाही, म्हणजे दुसऱ्या स्वरूपातही काहीच मागणी नाही. तुमचा जो काही संकल्प असेल तो सांगा, आम्ही लगेच होकार देऊ. गायतोंडे म्हणाले. भाऊ, आता मात्र तुम्ही तुमच्या बहिणीला धर्मसंकटात टाकले. तुम्ही काहीतरी नाव ठेवले असते तर आम्हाला सोपे झाले असते, असे नयन म्हणाले. नाही, बिलकुल नाही. तुमच्या संतोष, समाधान हेच आमचे सुख आहे ताई. गायतोंडेंचे दादा आम्हाला म्हणाले. तसे असेल तर तुमच्या या उदार भावनांना नाव तरी काय ठेवायचे? आम्ही काहीच सांगत नाही. आमच्या ऐपतीप्रमाणे आणि आमच्या इंजिनियर जावई बापूला शोभेल असा थाटमाट करू. बाळू असे म्हणाला. बाळासाहेब, अगदी माझ्या तोंडातले शब्द हिरावले तो बघा तुम्ही. ठीक आहे, आम्हाला मुलगी, नारळ, खरीसाखर आणि दही भात दिला तरी चालेल. बोलवा मुलगीला. मुलाचे वडील म्हणाले. बाळू, अरे बाजारातून शाल, पेढा, हार, फुल, पुष्प हे तरी आणले असते ना. थांबा थांबा. अहो, आम्ही सारेच घेऊनच आलो आहोत. लग्न ठरवायला आलो आहोत. बाजार करायला नव्हे तर बाजार करूनच आलो आहोत. पेढा, हार, थाली, 2 अंगठ्या सर्व व्यवस्थित घेऊन आलो आहोत. अहो पण ताई, एवढ्या साऱ्या चांगल्या गोष्टी घडत असताना हा पण कशाला? तुम्ही आणले काय आणि आम्ही आणले काय? एकच ना. कुणीही आणले तरी शेवटी येणार तर इकडेच ना. मुलाचे वडील म्हणाले. अतिशय साध्या, पवित्र आणि मंगलमय वातावरणात माधवी, इंद्रजित दोघांनी एकमेकांना अंगठ्या घातल्या. मीरा आणि मीनाने स्वयंपाक केला. उदबत्त्यांच्या घमघमाट आणि हास्याच्या फटकेबाजीत जेवण झाले. सारे निरोप घ्यायच्या
मनस्थितीत असताना इंद्रजितची चुडबुड बाळूने हेरली. त्याने माधवीला बाहेर बोलावले आणि म्हणाला, गायतोंडे सर, आपल्या सर्वांच्या वतीने मी इंद्रजित माधवीला त्यांच्या एकमेकांशी दृढ परिचय व्हावा या दृष्टीने फिरायला जायची परवानगी देतो. दुसऱ्या क्षणी टाळ्या वाजल्या आणि पडत्या फळाची आज्ञा घेऊन निघालेल्या जोडपास गायतोंडे म्हणाले, लवकर या हा, उशीर करू नकास. अरे 5 वाजता ताईंचा सत्कार आहे, लक्षात आहे ना तुमच्या? म्हणून वेळ करू नका. काका, तो दुग्ध शर्करा योग आम्ही कसा विसरू? इंद्रजित म्हणाला. आम्ही दोघे बाहेर पडले. डबडबलेल्या डोळ्यांनी नयत बघत राहिले. आसवांवर कुणाचेही नियंत्रण नसते, कारण ते स्थळ, काळ, वेळ, प्रसंग इत्यादी गोष्टींचे बाण न ठेवता डोळ्यांमध्ये दाटी करतात. अश्रूंनी मात्र नयनला अहोरात्र साथ दिली होती. चांगल्या वाईट कोणत्याही प्रसंगी ते नयनच्या सोबत असत. इतक्या चांगल्या आनंदाच्या वेळी कौतुक करायलाच असावं उपस्थित होतेच. या असावांमध्ये त्यागचे, सफलतेचे, कर्तव्यपूर्तीचे अनेक भावांचे मिश्रण होते. तो दिवस अत्यंत धावपळीत आनंदात गेला. आशा, मीराही त्यात सहभागी झाल्यामुळे सर्वांनाच वेगळेच समाधान लाभले. 4 केव्हा वाजले ते कुणालाच कळले नाही. बरोबर 5 वाजता नयन, बाळू, मीना, मीरा, आशा सारे सभास्थळी पोहोचले. स्टेडियम अगोदरच माणसांनी फुललेले होते. खांडरे साहेब आणि इतर प्रतिष्ठित पोचायला वेळ होता. नयनला पोचतात आयोजक, शाळेचे शिक्षक आणि शाळेचे काही विद्यार्थी तिच्याजवळ आले. समोरील मैदानावर उपस्थित मुले, विद्यार्थी निश्चितच त्यांच्या बाईंचा सत्कार पाहायला जमले होते. त्यामध्ये खरी आत्मीयता होती, निर्व्याज प्रेमाची. तो आविष्कार होता. त्यांना काही मागावायचे नव्हते. त्यांना फक्त आपल्या लाडक्या बाईंना दोघी हातांनी भरभरून द्यायचे होते, तेही टाळ्यांच्या कडकडांच्या रूपाने. दुसरीकडे मोठ्या माणसांची जी गर्दी होती तिथे स्वार्थ होता. होय, निर्वाचित आमदार खांडरेंच्या सत्कारामागेही प्रत्येकाचा काही ना काही स्वार्थ होताच. म्हणून तिथं माणसांची गर्दी फारच जमलेली होती. भविष्यात कोणाला कशाचे लायसन्स, कशाची मान्यता, असे एक न एक अनेक खांडरे साहेबांना जो हार पडणार होते, त्या हारातल्या प्रत्येक फुलास लोभाचा सुगंध होता. ते फूल स्वार्थाच्या दोऱ्यांमध्ये गुंफले गेले होते. 5 म्हणता 6:30च्या सुमारास खांडरे साहेब आणि इतर प्रतिष्ठानचे आगमन होताच टाळ्यांच्या कडकडाट होतो. त्यामागे त्यांच्या आगमनाच्या आनंदापेक्षा प्रतीक्षा संपल्याचा आनंद अधिक होता. सारे प्रमुख अतिथी स्थानापन्न होताच सूत्रसंचालन माईकचा ताबा घेतला. त्यांनी नयनला व्यासपीठावर येऊन बसण्याची विनंती केली. चष्मा सावरत नयनने व्यासपीठाच्या पायऱ्या चढण्यास सुरुवात करताच बाळगोपाळांनी टाळ्यांचा अभूतपूर्व कडकडाट केला. ऐकणाऱ्यांच्या कानाचे पडदे जरी फाटले नसले तरी कान मात्र निश्चित तृप्त झाले असणार. नयन खांडरे साहेबांच्या शेजारी व जवळील खुर्चीजवळ येता दोघांनी एकमेकांना हात जोडून अभिवादन केले. त्यात अनेक अर्थ होते. अभिनंदन, कृतज्ञता, आभार आणि समाधानही. महापौरांच्या हस्ते सत्काराचे आयोजन होते. सूत्रसंचालकाने प्रथम खांडरे साहेबांचे नाव पुकारले. मात्र त्याच वेळी उपस्थित बाळगोपाळांनी बाई 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 असा नारा लावला. खांडरेंनी त्यांचा मनोदय ओळखला. त्यांनी आयोजकांना तशी विनंती करतात सत्कार स्वीकारण्यासाठी नयन उठून उभी राहताच मुलांनी वेगळ्याच तालावर टाळ्यांचा टोका धरला. काही क्षणात उपस्थितांनीही नकळत त्यांच्यामध्ये स्वतःच्या टाळ्यांचा सूर मिळवला. बर्जरी साडी, शाल, चांदेरी सरस्वती मूर्ती, श्रीफळ व हार देऊन नयनचा सत्कार करण्यात आला. शाळेच्या वतीने गायतोंडे यांनी नयनचा सत्कार केला. प्रत्येक वर्गाच्या प्रतिनिधी आपल्या बाईंना सत्कारित केले आणि माजी विद्यार्थिनींनीही सत्काररूपी कृतज्ञता व्यक्त केली. अनेक पालकांनीही सत्काराचे औचित्य साधले. अत्यंत शांततेने, शिस्तीने झालेला सत्कार पाहून सारेच भारावले.
सर्वांचे सत्कार अत्यंत नम्रतेने स्वीकारून नयन खुर्चीवर बसली. तिच्यासमोर शेकडो हारांचा ढीग पडला होता. खांडरे साहेबांचा सत्कार सुरू झाला. नयनचे लक्ष वावर गेले. लाख दिवांच्या जगमटाट स्टेडियम प्रकाशाने उजळत असताना स्वच्छ आभाळात चंद्राभोवती तारकांची शिवाशिव सुरू झाली होती. मैदानात असंख्य तारे फुललेले होते. शाळेचे अनेक विद्यार्थीही तिथे दिसत होते. त्यांच्या बाजूला शाळेचे शिक्षक बाईजी, बाळू, मीना, आशा, मीरा, शोभा आत्या, मामा आणि अण्णाही होते. सर्वांच्या डोळ्यातील चमचमणारे कौतुकांचे भाव नयनने दुरूनही हेरले. परंतु तिथे नव्हते भाऊ, नव्हती आई आणि माधवही नव्हता आणि तिची संजीवनीही नव्हती. या सर्वांपासून काहीशा अंतरावर अत्यानंदाने टाळ्या पिटणारे माधवी आणि इंद्रजितही होते. तसेच तोही नव्हता. पश्चातापाने होणाऱ्या व्याधिग्रस्त सदाशिवही नव्हता. तो असता तर परंतु त्याच्यामुळे तर ती तिथे होती. प्रभा, सदाशिव एकमेकांजवळ आले, वैवाहिक जीवन जगू लागले. म्हणूनच नयन सदा यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाला आणि नयनची छळवी वाढला. त्याच छळाला कंटाळून तिने घर सोडले. सौभाग्यवतीचे प्रतीक म्हणून रोज मरणगंध भाडी लावण्यापेक्षा नयनने सासरच सोडले. ती दोघे एकत्र आली नसती किंवा नयनने घर सोडले नसते, तिथंच पिचत पडली असती, तर तो आगळ्या वेगळ्या सन्मानाचा दिवस तिला दिसलाच नसता. अशा विचारांच्या आश्वासावर आळूळ झालेल्या नयनाच्या कानावर टाळ्यांचा कडकडाट आला. वास्तवात परतून तिने पाहिलं. सत्कार स्वीकारून खांडरे स्थानपन्न होत होते. बापरे, किती चुकलो आपण. शाळेतर्फे साहेबांचा सत्कार करायला हवा होता. या विचारात नयनने व्यासपीठावर मागे वळून गायतोडण्यांना बोलावून हळूच विचारले. ते म्हणाले, काही तुमचे लक्ष नव्हते. शाळेच्या तर्फे, शिक्षकांतर्फे आणि विद्यार्थीच्या वतीने सत्कार झाला. तुम्ही सत्कार मूर्ती असल्यामुळे मीच साहेबांचा सत्कार केला. वा वा, छान, असे म्हणत नयन समाधानाने बसले. काही विद्यार्थी प्रतिनिधी, गायतोंडे व एका शिक्षकाने विचार व्यक्त केले. नंतर राजकीय विचारांचे पूर्व सुरू झाले. त्या स्तुती सुमनांची आवर्तने प्रामुख्याने खांडरे साहेबांनी आणि त्यांच्यासाठी असत. आवेशपूर्ण भाषण खांडरेंची कशी आणि किती आवश्यक आहे ते पटवून देताना प्रत्येकाने आपापली मागणी, स्वतःचा स्वार्थ पुढे ठेवला. भजकरी पैठणीला शेवटी रुपेरी कार्ड असल्याप्रमाणे सूत्रसंचालकाने सत्कारास उत्तर देण्याची नयनला विनंती केली. नयन माईक जवळ येऊन उभी राहिली. सर्वत्र एक नजर टाकली. चष्मा काढून डोळ्याच्या कडा साफ करून म्हणाली, व्यासपीठावरील आदरणीय व्यक्ती, माझे सहकारी आणि चिमुकल्या विद्यार्थ्यांनो, तसेच नातेवाईक, मित्रमंडळी व उपस्थित प्रतिष्ठित नागरिक, आज आपण केलेल्या सत्कारामुळे मी माझे शब्द हरवून बसले आहे. वास्तविक शिक्षकांना शब्दाची वानवा जाणू नये, परंतु काही प्रसंग असे असतात की तिथे तुम्ही, आम्ही काय, परंतु स्वतः परमेश्वरही गोंधळतो. इच्छा मरणाची व्यवस्था असली तर ते मी या क्षणी स्वीकारले असते. या परिसरापेक्षा स्वर्ग तो वेगळा काय असणार. या सत्कारापेक्षा बाळगोपारांच्या चेहऱ्यावरील समाधान, त्यांच्या दृष्टीमध्ये दिसणारा आदर, हाच खरा आमचा सत्कार असतो. माझ्या या यशामागे खांडरे साहेब, माझे सहकारी, माझ्या विद्यार्थ्यांची जिद्द, प्रोत्साहन आणि मेहनत सारे दडलेले आहे. ज्या परिस्थितीतून प्रचंड जिद्दीने साहेबांनी शाळेची रोपट लावले, आज त्याच वटवृक्ष झालेला आपण पाहत आहात. खोटे विद्यार्थी, खोटी कागदपत्र देऊन केवळ स्वतःचे उखड पांढरे करण्यासाठी कुठेतरी कोपऱ्यात शाळेचा बोर्ड लावून शिक्षण महर्षी म्हणून घेतात. शिक्षणाचा बाजार करण्यासाठी खरे तर खांडरे साहेब आदर्श ठरावेत. गेली अनेक वर्ष सरकाराकडून एका पैशाचीही मदत न मिळालेली, आमच्या पगाराची एक तारीख कधीच न टळली
शिवाय शाळेची प्रचंड इमारतही त्यांनी उभी केली. त्यांचे मी मनापासून अभिनंदन करते. माझ्या सहकाऱ्यांबाबत काय बोलावे. अत्यंत कमी पगारात त्यांनी काम करताना खांडरे साहेबांनी लावलेली ती वेल मेहनतीने जोपासला म्हणून माझ्या या सत्काराच्या मानकरी माझ्या प्रत्येक सहकारी आहे. अगदी बाईजी सुद्धा. शाळेतील विद्यार्थ्यांबद्दल काय बोलावे. त्यांना आम्ही आमच्या कलेप्रमाणे रूप दिलं, आकार दिला. खूप वेळ झालाय. शिक्षक बोलायला उभा राहिला की त्याला वेळेचे भान नसते, परंतु मी त्या पुनश्च एकवार नयनचे पुढचे शब्द टाळ्यांच्या गडगडात विसरून गेले. मित्रांनो, 20 वर्षापूर्वी एक स्वप्न उराशी बाळगून मी संस्था काढण्याचा संकल्प केला. योगायोग असा की त्याच वेळी नयनताई भेटल्या. त्यांना नोकरीची आणि आम्हास कमी पगारामध्ये काम करणाऱ्याची आवश्यकता होती. आमची शाळा म्हणजे नयनताई आणि नयनताई म्हणजे आमची शाळा. आमच्या शाळेच्या त्या आत्माच आहेत. त्यावेळी ताई भेटल्या नसत्या तर कदाचित शाळा काढण्याचे स्वप्न हवेतच विसरले असते. त्यांच्याच शब्दात सांगायचे तर आम्ही सुद्धा कदाचित शिक्षण सम्राट झालो असतो. यापूर्वी झालेल्या भाषणात अनेकांनीही माझ्याकडून फार मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. त्या अपेक्षांची पूर्ती करणाऱ्या आश्वासनांचीही मी अपेक्षा बाळगून आहेत. परंतु मित्रांनो, मी या क्षणी कोणतेही आश्वासन देऊन पळवाट शोधणार नाही. माझ्या आश्वासनाने टाळ्यांचा गजर होईल. मित्रांनो, टाळ्या कुणाला नको असतात. मलाही टाळ्या घेण्याची भूक आहे. परंतु नुकत्याच नयनताईंना जशा टाळ्या मिळाल्या तशा निस्वार्थ आणि आदरयुक्त भावनेतून जो कडकडाट झाला त्या टाळ्यास आम्ही भुकेला आहे. धन्यवाद. शेवटी आभार प्रदर्शनाची लांबलचक यादी व शेवटी राष्ट्रगीत झाले. भारत माता की जय जयच्या निनादात निसर्गालाही मोह आवरला नाही. ढगांच्या गडगडाटाने जणू आकाशवाणी आणि रिमझिम पावसाच्या रूपाने पुष्पवृष्टी सुरू झाली. आणि अशा प्रकारे खांडे साहेबांचा व नयनताईंचा सत्कार समारंभ सोहळा सुखरूप पार पडला. कथा आवडली असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.